श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा अध्याय 7वा पठण करत आहे. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा, जय 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 सनातना, जय 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 अगहना लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवनिले आपले गुण. श्रोती देवी अवधान श्रवणीस आदर धरावा. अक्कलकोटी मालोचनोपती समर्थचरणी जयांची भक्ती. सुहस्ते सेवा नित्य करती जाणून येते परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी श्रवण करते दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोक उपदेशिते. कैकांचे ब्रह्म दडविले परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती यांसी आणले सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी भूत करुणी खटपटी बुवांचे शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षणी घेते ते. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते तेने अंतरी नृपतीस बहु सुखावे. अमृतानुभव आदी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार ते समत येते शिवर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगते कित्येक होते त्यावेळी. पाहावया येतींचे लक्षण. ब्रह्मचारी करते भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती वारंवार हास्य करते. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हात वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तींसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोक बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर पण म्हणता येते आणि करता त्यांची भक्ती. परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुणे तुमचे अज्ञान ते यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामींचे तुच्छ मानते. नित्य नियम सारवून ब्रह्मचारी करते शयनाजवळी. पार्श्वे दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांचे चमत्कारिक पडले असे. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एकदंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखारी. शब्द एक न बोलवे. जवळ होते ते पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले. धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नेचा वृत्तांत तयांसी सांगते समजता. म्हणती यात काय अर्थ. ऐसे स्वप्न कैक पडती. असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुस्तक मागील प्रश्नांशी खदाखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतेश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देख होणे वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्ताभय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे ते हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायचे. बुवा प्रतिपट लिखून धरले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सददित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर. त्यांचा करुणीय हार अर्पी शंकर विष्णू कवी. येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमाध्याय गोड हा. श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तू. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.